सैयारा 20 दिसंबर शनिवार रात 8 बजे सिर्फ सोनी मैक्स पर। नमस्कार, मी प्रणाली मोरे. लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या शोमध्ये आज पहिल्यांदाच असं होतंय, कारण आज आपल्या सगळ्यांनाच माहीत असेल की नो फिल्टरमध्ये आजपर्यंत आलेले आहेत ते खूप गाठी अनुभव असलेले, खूप वर्ष इंडस्ट्रीत राहिलेले सगळे दिग्गज होते. अर्थात आजची ही आपली सेलिब्रिटी आहे, ही तिच्या कामामुळे आपल्या सगळ्यांसाठी त्याच लेवलला आहे. पण ती सगळ्यात तरुण सेलिब्रिटी असणार आहे, सगळ्यात लहान सेलिब्रिटी असणार आहे नो फिल्टरच्या शोच्या निमित्ताने. आणि अर्थात थंबनेलवरनं तुम्हा सगळ्यांनाच कळलं असेल की रिंकू राजगुरू आज आपल्या स्टुडिओत आहे आणि आज आपण तिच्याशी नो फिल्टर म्हणजे अनफिल्टर्ड गप्पा मारणार आहोत. सगळं रिअल असणार आहे रिंकू. चालेल. टेन्शन नाहीये ना? त्यामुळे रिंकू, तुझं खूप खूप स्वागत नो फिल्टर शो मध्ये. लोकांना प्रश्न असतो, कलाकार म्हणून तू माहिती आहेस, पण माणूस म्हणून तू कशी आहेस? हे जाणून घ्यायला प्रत्येकाला आवडतं. तर पहिला प्रश्न माझा असाच आहे की खूप सैराट 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 झालेला आहे, त्यामुळे रिंकू राजगुरू आता ही ओळख झाली. सैराट शिवाय दुसऱ्या सिनेमांकडे कोण बघतच नाहीये की नक्की तू काय काम करतेस, तू कशा पद्धतीच्या वैविध्यपूर्ण भूमिका करतेस, याकडे मग दुर्लक्ष होतंय बिकॉज ऑफ ती एका सिनेमाची छाप असल्यामुळे. तर रिंकूला असं कुठे वाटतं का की इतकं आता झालंय, इतकं झालंय की मी अरे हे करते, मी हे पण करतेय, तुम्ही ह्याचं का नाही काही बोलत आहे, असं दडपण येतं कधी या सगळ्या यशाचं? नाही, मला एक करेक्ट करायला फक्त आवडेल की दुर्लक्ष नाही होत आहे, हम्म. पण सैराट इतकं कोणत्याच फिल्मचं म्हणजे तिथपर्यंत काहीच नाही जात आहे, हे होत आहे. हम्म. बाकी मी हिंदीमध्ये जे काम करते किंवा मराठीत पण मी झिम्मा केला असेल तर ते लोकांना नोंद घेतायत की मी काहीतरी काम करते. पण अर्थात कम्पेअर फक्त त्या फिल्म सोबत केलं जातं की तेवढं हिट का होत नाही, त्या पद्धतीचं का पुन्हा येत नाही, एवढंच. पण मी दडपण नाही घेत. त्या यशाचं दडपण येत नाही तुला? मला यशाची व्याख्या अजून कळालेलीच नाही खरं तर. त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचं मला खरंच दडपण येत नाही. माझं आहे की फक्त काम करत राहा. ज्या गोष्टी आवडतायत त्या करत राहा, ज्या नाही आवडत त्या नकोच करायला. आणि प्रेक्षक हो, शब्दांनी न सांगता येणारी प्रेमकथा आता पहिल्यांदाच अनुभवायला मिळणार आहे टेलिव्हिजनवर. सैयारा 20 डिसेंबर रात्री 8 वाजता फक्त आपल्या सोनी मॅक्सवर. पण असं कधी झालंय, म्हणजे असं असतं ना, एखादी भूमिका तुमची गाजली की तुम्हाला बऱ्याचदा तशाच भूमिका येत जातात, अशाच येतात की नाही ही आता याच्यातच फिट बसते आणि मग तशाच तुमच्याकडे भूमिका येतात. तुझ्या बाबतीत तसं नाही झालेलं दिसत आहे, पण तरी पण ते बऱ्याचदा झालंय. बऱ्याचदा असं म्हणजे कदाचित तू ते भूमिका नाही घेतल्या. घेतल्या नसतील तुझ्या बाबतीत झालं, पण तू तेच तुझ्या याच्यावर आहे. त्यामुळे एकतर लहान वय, लहान वयात मिळालेली प्रसिद्धी, त्यामुळे काय घ्यायचं, काय काम करायचं हे डिसाईड करण्याची ती तेवढी क्षमता नसते आपल्यामध्ये. पण लहान असतो. पण त्यावेळेला तुला कोणाची कोणाची मदत मिळाली किंवा तू स्वतःला कसं डेव्हलप केलंस की जेणेकरून तुला या पुढच्या प्रवासात तो फायदा झाला, की काय स्वीकारायचं आणि काय नाही स्वीकारायचं? पुन्हा सैराट नंतर तशा गोष्टी आल्या, एवढं क्लिअर होतं की पुन्हा मला आर्ची नाही करायची किंवा पुन्हा सैराट नाही करायचा. आणि सैराट तीच एवढी मोठी फिल्म होती की त्याच्यानंतर चांगलं एक जबाबदारी येते ना की लोकांच्या अपेक्षा राहतात तुमच्याकडून की चांगलंच काम किंवा चांगलीच फिल्म. पण मग मी 3 वर्ष काहीच नाही केलं सैराट नंतर. खरंच? हा, नाही. मला वाटतं तेव्हापर्यंत तुझं 10वी पण नव्हतं हा, झालं. मग मी हा, ते अभ्यास करत अभ्यास. होते आणि घरी होते आणि स्क्रिप्ट येत होत्या तर मी ऐकत होते आणि माझं होतं की जोपर्यंत छान वाटत नाही तोपर्यंत नाही करायचं. आणि 3 वर्षांनी मला लक्षात आलं की तसं कधीच पुन्हा नाही घडणार आणि नाही होणार ह्या सगळ्या जुळून येणं गोष्टी. तेव्हा मग मी मला असं झालं की मला गोष्ट आवडली तर आपण करून बघायला काय हरकत आहे. आता आवडतं तर एक काम तर ह्याच क्षेत्रात करायचं आहे. मग मी ज्या ज्या भूमिका आवडतात, जी फिल्म आवडते मला, त्या मी करत गेले. आपण सिनेमात अनेकदा पाहतो की सैयारा सारख्या सिनेमांमध्ये तिथल्या ज्या कथांमध्ये काही क्षण जे असे असतात जे बोलले जात नाहीत, ते फक्त जाणवतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यातले, रिंकू तुझ्या आयुष्यातले असेच काही क्षण जे आपण इथे बोलतं करण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे बऱ्याचदा आपण काही गोष्टी बोलत नाही, ते आपल्या मनात असतात. रिंकूला कुठल्या गोष्टीची भीती वाटते? आपल्याला बऱ्याचदा वाटत आता राहतं. खूप गोष्टींची भीती वाटते, विश्वास ठेवायची भीती वाटते, माणसं गमावण्याची भीती वाटते. सो एवढंच. पण हे कशामुळे झालं? एक आयुष्यात आपल्याला अशा गोष्टी येतात ज्याचा आपण सामना करतो, त्यामुळे हे त्याच्यातनं हे आलेलं असतं किंवा आजूबाजूला जे सोशल लाईफ चाललंय त्याच्यातनं या गोष्टी आपल्या डेव्हलप होत असतात आपल्या मनामध्ये, याच्यामुळे झालंय की कसं? ऐकतोच ना आपण आता किती गोष्टी आजूबाजूला, मुलींच्या बाबतीत असतील, बातम्यांमध्ये असतील, इन जनरल पण आपण. मी जेनझीच आहे, पण त्या टर्म्स कंडिशन सगळ्याच गोष्टी असतील तर त्याच्यामुळे माणूस म्हणून पटकन कोणावरती विश्वास ठेवावा का, ह्या गोष्टीची भीती वाटते. आणि माणसं गमावण्याची मला भीती वाटतेच, माझी माणसं.
पण ह्याच्यातनंच बऱ्याचदा असतं ना की आपण एखादं नवीन नातं जोडताना विचार करतो, मला भीती वाटते हा. एखाद्या त्या नात्याबद्दल. तुला तशी भीती वाटते? नाही, मला कुठलंही नवीन नातं जोडताना, मग मैत्रीचं असू दे, आणखीन कसलं असू दे, की आता तशी नको. वेळ आली नाहीये खरं तर माझ्यावरती अजून. त्याच्यामुळे तसा मी विचार केला नाही. हम्म. आणि माझं ना असं फ्लो मध्ये लोकांसोबत मैत्री हम्म, होऊन हम्म, जाते हम्म. आणि आपल्याला त्यावेळी कळत नसतं ना, हम्म. आपल्याला पुढे जाऊन कळतं की ही बरोबर. किती घट्ट मैत्री आहे किंवा घट्ट नाहीये तिची नाहीये, माझी मैत्री. नाहीये. त्याच्यामुळे पहिल्यांदा कोणालाच काही नाही कळत. पण तेव्हा घरामध्ये बघ, आता आई बाबा सगळं आपलं घर आणि तुझं घर म्हटल्यावर ते तसं ह्या सगळ्या इंडस्ट्री पासून लांब आम्ही पाहतोय की त्यांना याचं काहीच माहित नाही ना. तुलाही तू अनपेक्षितपणे तो तुझा प्रवास सुरू झाला. पण जेव्हा तू या इंडस्ट्रीत आलीस तेव्हा आई वडिलांना एक हे होतं की अर्थात घराभोवती लोक, मग बऱ्याच गोष्टी तुझ्या बाबतीत घडल्या असतील, त्याचा किती त्रास झाला असे आई बाबांना? त्यांना त्रास नाही, त्यांना नेहमी अभिमानच वाटतो त्या असं नाही आलं गोष्टीचा. कितीच फोन येत आहेत, किती हे येत आहेत, मग रिंकू असं रिंकू तसं, हे सारखं यायचं, मग एक एक नाही. आपलं नॉर्मल लाईफ कुठेतरी विस्कळीत होतं. पण त्याचा त्रास झाला? नाही, त्यांचं असं होतं की जे एवढ्या छोट्या गावात किंवा आपल्या घरात एवढं कोणी नाही करू हम्म. शकत आहे, तर त्या मुलीचं आपल्या इतकं मोठं नाव होतंय, तर तो आनंद त्यांना दिसतो. त्याच्या मागे येणाऱ्या गोष्टी त्याच्यामुळे येतात हे त्यांना माहितीये. त्याच्यामुळे ते त्रागा किंवा त्रास नाहीत करून घेत कोणत्याच गोष्टीचा. आजही भेटायला घरात माणसं येतात आम्हाला अकलूजला, तर हो. हा, तर पप्पा बोलवतात, चहा पाणी विचारतात, कुठून आलं चौकशी करतात आणि ते ओ. जातात. सो नाही, म्हणजे त्यांना नाही एवढा त्रास होत. अर्थात कधी कधी एवढंच होतं की आम्ही एकत्र हॉटेलमध्ये नाही जेवायला जाऊ शकत, हम्म. ट्रिपला मी त्यांच्यासोबत कुठे नाही जाऊ शकत, कारण मी असेल तर त्यांना त्रास होणार माझ्यामुळे. बरोबर. हम्म. तर ह्याच छोट्या गोष्टी, पण अदरवाईज नाही, त्रास नाही. आणि रिंकू, रिंकू झाल्यानंतर घरात असतं ना, आपण आधी सगळी कामं करत असतो, म्हणजे घरात नॉर्मल लाईफ जगत असतो. मग कधीतरी आता तुझं शेड्यूल असं असेल की तुला घरी गेल्यावर त्या 4 गोष्टी करता येत नसतील, मग तेव्हा आईचा एक टिपिकल डायलॉग असतो का? म्हणजे कसं असतं आईचं आणि तुझ्यातलं संभाषण, जे कधीतरी रिंकूने नाही मला नाही आज करायचं, किंवा ते एक असतं ना आपलं थोडासा आपला एक वागण्याचा हे कदाचित पण आमचं बदलतो. उलट आहे. हा. नाही, हा, म्हणजे मला असं कधी वाटलंच नाही की मी कोणीतरी आहे आणि मला हे काम नाही करायचंय. म्हणजे मला काहीही काम नसेल सकाळी आणि आई चपाती भाकरी जे काही करत असेल, मी ओट्यावर जाऊन बसते सोबत. फक्त ती हो. सवयच आहे मला. ओ. म्हणजे चहा करताना ती करत असेल, मी करत असेल, तर मी तिथे थांबतेच तिच्यासोबत प्रत्येक गोष्टीत. सो असं नाही, म्हणजे नाहीच कधी झालं. ती घरात असेल तर मी अशी मागे 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 फिरतच असते. बरं, असं असतं ना बऱ्याचदा आपल्या घरातलं कपाट हे आपली आई आवरत असते लग्नाच्या आधी, आपल्या घरातलं आपली रूम पण बऱ्याचदा आई आवरत असते, बऱ्याचशा गोष्टी आई आवरत असते. हे हे झालंय का बदल, किंवा किंवा हा माझी तू आई मला तसं आहे? हे म्हणते हा. की तू जेव्हा अकलूजला येते ना, इतका पसारा करते त्या खोलीचा. म्हणजे मी ज्या ज्या पहिल्यांदा आता इथून मुंबईतून घरी गेले, तर एकदम क्लीन आणि छान मस्त तिने आवरून ठेवलेलं असतं ना, जिथल्या तिथे, इथेच पिलो इथे. तर 4 दिवसात माझं गेलं की मग ती कुठे आई म्हणते, काय केलंय हे 4 दिवसात? तो ओरडा मी खूप खाल्लेला आहे की कपाट जरा नीट आवरून ठेवत जा, कपडे नीट लावत जा, जरा स्वच्छ राहा. पण आता आता मलाच ती सवय अंगवळणी पडली हळूहळू. हा ओरडा खाल्ला. अजून कशा बाबतीत आई ओरडत असते आणि बाबा? कारण तू ओरडत लांब राहतेस घरापासनं, आणि कसं असतं ना आपलं घर अकलूजला आहे, तुझं घर, तू एकटी इथे राहतेस, मग कदाचित इथे एकटं राहिल्यामुळे ना सवयीत बदल होतो, आणि मग तिथे झाल्यावर आपण तिथे पण त्या इम्प्लिमेंट करतो सवयी, आणि मग घरच्यांना तो काय चाललंय असं होतं. तुझ्या बाबतीत कसं आहे या सगळ्या नाही गोष्टी? झालं. उलट इथे राहते तेव्हापासून तो ओरडाच नाही खाते मी, का तर मी ओ, लांब राहते लांब ना राहते. त्यांच्यापासून. आणि इथे मी एकटी घरी राहायला लागल्यापासून मला स्वच्छता जास्त आवडायला लागली. म्हणजे 2 भांडी जरी अशी पडली तर मला असं होतं कधी कोण येणार, मीच करून टाकते बाबा. सो तिच्यासारख्या सवयी आता मला लागायला लागल्यात. पण ओरडा तर म्हणजे असं आठवत नाही, पण काही आगाऊपणा केला की थोडाफार होतो. रिंकू, सय्यारा या शब्दाचा अर्थ तुला माहितीये? सय्यारा हा शब्द म्हणजे एकटा तरीही तेजस्वी असा भाव तो शब्द सूचित करतो. तुझ्या आयुष्यात किंवा करिअरमध्ये असं कधी झालंय की तू एकटी वाटचाल करतेस पण तुझा प्रभाव तिथे जाणवत आहे? तर आत्ता अशा काही सय्यारा मोमेंट्स रिलेटेड प्रश्न मी तुला विचारणार आहे आणि तू तुझ्या सय्यारा मोमेंट सांगायचे. सो मनात दडवून ठेवलेली प्रेमाबद्दलची एक गोष्ट, तू जसं म्हणालीस की आत्ता वेळ आलेली नाहीये, पण तरी प्रत्येक मुलगी ते स्वप्न पाहते, तिचे काही स्वतःच्या संकल्पना असतात, आपल्या आयुष्यात जे प्रेम येईल ते अशा पद्धतीचं असावं, असं असावं, आपण खूप त्याच्याविषयी विचार करतो. ही जरी वेळ नसली त्या विचाराची, तरी पण
त्याविषयी तुला काय वाटतं, म्हणजे एक थर्ड रिंकू राजगुरू म्हणून? की आता नाहीये वेळ. मला आता पण माहिती तरी. नाही हे उत्तर बरोबर किती आहे आणि हम्म, चुकीचं आहे का काय, हम्म. पण आता मला असं वाटतं की ते फक्त माझं असावं असं असावं. वा, हे सर्वात महत्वाचं आहे. ती सय्यारा मोमेंट आपलीच असावी. हा म्हणजे ती म्हणजे ती मोमेंट आपली असावी असं ऑफकोर्स आयुष्यभर, हो. आयुष्यभरासाठी आपली असावी निश्चित. आणि मॉडर्न डेटिंगने तुला शिकवलेला एक कठोर पण खरा धडा कोणता? म्हणजे आपण मॉडर्न डेटिंग म्हणतो बा आजकालच्या जगात, आपण काही शब्द ऐकतो की माझ्यासाठी खूप नवीन आहे. हा, हे काही शब्द आहेत ज्याच्यामध्ये काही महिन्यांसाठी ट्राय करतात, काही वर्षासाठी ट्राय करतात, आणि असे बऱ्याच गोष्टी आहेत जे मी आत्ता इथे म्हणणार नाही. पण ह्या सगळ्या डेटिंगकडे तू कशा पद्धतीने बघतेस? आणि आपण बघतो याचे धडे पण काही मुलींना खूप तेच. वाईट अनुभव येतात आणि त्या बातम्या आपल्याला हादरवून सोडतात. मला हे नाही आवडत. म्हणजे पर्सनली मला असं वाटतं की तुम्ही कुठल्याही माणसाला त्या नात्यात घेता तेव्हा ट्राय करू आणि 4 महिने राहून बघू असं नाही करू शकत, कारण आपण इमोशनली माणसांमध्ये गुंतत असतो. तर माझं असं मत आहे, तर तुम्ही त्या माणसाची आयुष्यभर जबाबदारी घेणार असाल तर त्या माणसाकडे जा. तुमची जर ती कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही त्याच्यात पडूच नका आणि अगोदरच क्लिअर राहा सगळ्या गोष्टींबाबत. बरं, असं झालंय की कोणीतरी तुझ्यासाठी केलेली एखादी सॉफ्ट अशी गोष्ट जी तुला खूप आवडून गेलीये, मग अगदीच मी नाही म्हणत की ती सय्यारा मोमेंट सारखीच असावी, पण अशी कोणीही केलेली की तुझ्यासाठी ती मोमेंट होती? माझी Soft. मैत्रीण आहे पूजा. सो मी खाण्याकडे खूप दुर्लक्ष करते कधी कधी कामात असेल तर. तर मी एकदा माझा उपवास होता आणि मी प्रवास केला दिवसभर, मी काय खाल्लं नव्हतं आणि तिला लक्षात आलं की ही घरी गेल्यावर काही खात नसते, ही झोपणार. सो मी घरी गेले आणि दार उघडलं तर ऑलरेडी तिने तिथे खायला सगळं ऑर्डर करून ठेवलेलं आणि मला असं झालं, हा म्हटलं तू पाठवलं? ती म्हटली हो, मला माहित होतं तू खाणार नाही त्याच्यामुळे मी ऑलरेडी तुझ्यासाठी ते पाठवून ठेवले. आणि अशी एखादी मैत्रीण अर्थातच असावीच. असावी आपल्या आयुष्यामध्ये की जे आपल्याला न सय्यारा सांगता मोमेंट आणि क्रिएट कळतं. करू हो, शकतात. हो. निश्चित. आणि नेहमी सय्यारा मोमेंट म्हटलं की दोन प्रेमी आणि हेच असले पाहिजे असं काही नाही, नाहीये. नाही. ते प्रेम तुमच्या मैत्रिणी प्रती असू शकतं, तुमचा एक चांगला मित्रही तसा असू शकतो Definitely. की ज्याची भावना खरं तर खूप स्वच्छ मनाची असते आणि आपण आपल्यासाठी काही करू शकतो आणि आपणही त्याच्यासाठी. सो छान, तुझ्या सय्यारा मोमेंट ऐकून आम्हाला छान वाटलं. आता आपण रॅपिड फायर घेऊया, जे जे फनी रॅपिड फायर असणार आहेत तुला आवडतील असेच आपण काढायचा प्रयत्न केलेला आहे. सकाळची तू हे आहेस म्हणजे तुला सकाळी लवकर उठायला आवडतं की रात्री उशिरा झोपायला आवडतं? सकाळी लवकर. चहा की कॉफी? सध्या दोन्ही पण, पण चहा. अभिनय की नृत्य? कला, दोन्ही. कॅमेरा रोल झाला की सर्वात आधी रिंकू काय करते? कॅरेक्टर मध्ये जाते. कॅरेक्टर मध्ये पटकन. आणि सैराट मधील आठवण जी कायम लक्षात आहे आत्ताही? खूप आहेत, पण आय थिंक आठवणपेक्षा सगळ्यात स्पेशल मोमेंट होता जो नॅशनल घेताना होता. आवडता मराठी कलाकार, अभिनेता? आईला आपल्याकडे किती नाही, आहे? एकच. आपल्याकडे खूप आहेत, एकाहून एक खूप आहेत, पण चांगले तरी कलाकार तुला आहेत. सगळ्याच बाबतीने मी म्हणते, एक अभिनेता म्हणजे माणूस तुम्ही म्हणून मला पण आणि माणूस म्हणूनही आणि कलाकार म्हणूनही. सगळेच वेगवेगळे तरी आहेत यार. एखादं नाव मी कुणी कलाकार म्हणून चांगला असेल. लक्ष्मीकांत बेर्डे आहेत, अशोक मामा आहेत. पण लक्ष्मीकांत यांना तू भेटली नसशील. नाही, पण सिनेमे सिनेमे पाहिले म्हणजे म्हणजे कलाकार म्हणून आहेत. आणि अशोक मामा तर प्रत्यक्षात ते माणूस म्हणूनही तितकेच छान आहेत. मराठी अभिनेत्री? स्मिता पाटील. ओ वाव. आणि नुकतीच रिंकूला जर कुणाला माहित नसेल तर ही एका कार्यक्रमामध्ये कोणीतरी तुला स्मिता पाटील यांच्यासारखी तुझी थोडीशी हे छबी दिसते आम्हाला. आणि हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा खरं जर म्हणजे आपली स्वारी 7व्या आसमानावर असते, तर रिंकूची स्वारी कुठे होती? आणि नाही, हे ते बोलतात हे त्यांचं मोठेपण आहे, आपण जवळपासही त्यांच्या खरं तर जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे मला नाही पण कळत. थोडंफार फॉलो करायचा प्रयत्न करते स्मिता पाटील यांना कधीतरी? फॉलो असं लुक नाही, वाईज किंवा असं वाटतं कधी कधी? फॉलो नाही, मला ते आवडतात आणि मी त्यांचं पुस्तक वाचलेलं हो. स्मिता आणि त्याच्यामुळे माहिती नाही, पण बरेच लोक मला म्हणतात तसे. ते सोशल मीडिया तुझी आवड आहे की गरज आहे? गरज. अभिनय करताना सर्वात अवघड काय वाटतं? म्हणजे काय कठीण वाटतं तुला त्याच्यातली कुठली गोष्ट अभिनय करताना? अरे बापरे, हा विचारच नाही मी कधी केला. कधीच नाही केला. अवघड असं नाही वाटत, कारण मेंटली तयार होऊन जातो, पण माझा पहिला दिवस खूप अवघड जातो. मला कॅमेरा समोर उभारलं की असं
अजूनही पहिला हा हा, मला ते तर प्रत्यक्षात बऱ्याच जणांना होतं होतं ते तसं. पहिल्या दिवशी मला जरा अवघडल्यासारखं होतं पूर्ण. ऑफ स्क्रीन रिंकू कशी आहे मला एका शब्दात सांगशील? अरे एका शब्दात कसं एका सांगू शब्दात. मी? मी तर स्वतःहून म्हटलं की इंट्रोव्हर्ट आहेस का, पण तो तर झाला आता शब्द, आता वेगळा. खूप इमोशनल. आवडतं प्रवासाचं ठिकाण? मी खूप कमी फिरली आहे खरं तर. मी खूप जास्त फिरलेच नाही त्याच्यामुळे अ, 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 झिम्माच्या निमित्ताने फिरली असेल? लंडनला गेलतो सो हम्म. तिथेही 2 वेळा जाऊन आली. मला कुठे जायचंय की ते मनात आहे, ते तुझ्या बकेट लिस्ट मध्ये आहे की इथे मी मला वृंदावनला जायचं आहे. वाव सही मस्त. बरं, पहिलं प्रेम, आठवण की धडा? माझं पहिलं प्रेम माझ्या आईचं आहे, आई बाबा, त्याच्यामुळे ती कायम प्रेमच आहे. आठवण, ती काही हा, आठवण आणि असतं म्हणजे ती आठवण, कायम हो. सोबत असलेली. ओके. अभिनयाशिवाय दुसरं असं कोणतं हिडन टॅलेंट तुझ्यात आहे जे माहिती नाहीये बऱ्याच जणांना? खरं तर सगळ्यांना माहिती की मी चित्र चांगलं काढते. स्टारडम स्वप्न होतं की जबाबदारी वाटते आता? म्हणजे स्वप्न आहे की जबाबदारी? ते तसंच राहावं कायम की ती जबाबदारी वाटते स्टारडम आले ती? ती जबाबदारी म्हणजे मला आता हे कळत नाहीये, पण मला एवढंच वाटतं की एवढे लोक तुम्हाला बघतात आणि तुम्ही काहीतरी त्यांच्या समोर घेऊन जाता, म्हणजे ती एक जबाबदारीच असते की आपण काही त्यांना दाखवतोय. सैराट 2 आला आणि तुला संधी मिळाली काम करायची, मी विचारेन माझ्याशिवाय सैराट 2 का कराल तुम्ही? कारण कारण पार्ट 1 मध्ये तू गेलेले मग नाही होणार. दुसरं काहीतरी ते बाळ मोठं झालेलं दाखवतील आणि मग ते आणि त्याला बदला पुन्हा घेईल. त्याच्या आईसारखीच नागराजला मी स्टोरी सांगून त्याला त्याच्या आईसारखीच कोणीतरी भेटणार. हो, असं असं काही होऊ शकतं ना. बरं, सध्या डोक्यात चाललेली एक इच्छा जी तुला इथे सांगायची आहे, म्हणजे ती सांगू शकतेस अशी एखादी इच्छा? आशा हा सिनेमा आता सगळीकडे खूप 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 चालावा आणि लोकांना आवडावा. दिग्दर्शकांकडून जास्त वेळा कट येतं तुला की वन मोर टेक येतं? म्हणजे सीन झाला कट की वन मोर टेक? दोन्ही येतं. गरज असेल तेव्हा 1 मोर, नसेल तेव्हा कट. सेटवर सायलेंट असलेलं आवडतं तिला की गोंधळ असलेला आवडतो कामाव्यतिरिक्त? डिपेंड की आपण कुठली फिल्म आणि कुठे आहोत. हॉस्पिटल आणि याच्या शेजारी शूट करत असेल तर असं वाटतं शांतता, पण इतर वेळी चालूच असतो लोकांचा, त्यामुळे ठीक आहे. पॅकअप नंतर झोप की मोबाईल? झोप. ग्रामीण भूमिका की शहरी भूमिका, कशात कम्फर्ट जास्त वाटतो तुला? दोन्ही. कम्फर्ट दोन्हीतही आहे. इमोशनल सीन की ऍक्शन सीन? ऍक्शन एनी टाइम, कशाला रडू. दिग्दर्शकाची प्रशंसा की प्रेक्षकांची टाळी, कशाची भूक जास्त आहे? सेट वरती दिग्दर्शकाची प्रशंसा आणि थिएटर मध्ये गेल्यावरती अर्थात प्रेक्षकांची दाद. वन वर्ड उत्तर हा. सैराट पहिली फिल्म. अभिनय? आवड. प्रसिद्धी? कळत नाही. अजूनही कळत नाही. भीती? भीती माहित नाही. स्वप्न? खूप आहेत. यश? यश काय म्हणजे नाही माहिती. अपयश? यशाबरोबर येतं ते. कुटुंब? प्रेम. चाहत्यांबद्दल भावना? खूप आदर. आणि रिंकू राजगुरू? साधी मुलगी. तुमची मुलगी. बरं, मी एक असतं ना म्हणजे घरचे पण असतात, इंडस्ट्री म्हटल्यावर तुला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका असतात आणि त्यामुळे बऱ्याचदा असं असतं की आपल्याला सगळंच करावं लागतं आणि आपल्या घरच्यांना त्याची सवय नसते. कुठलेही सीन्स असू देत, मग अगदी मी जसं म्हणलं रोमॅन्टिक सीन असू दे, आणि आपल्या आईबाबांना ती सवय नसते बघताना. माहितीये सिनेमाचा भाग आहे, कामाचा भाग आहे, पण पडद्यावर पाहताना त्यांच्यासाठी तू फक्त रिंकू राजगुरू नाहीयेस, तू त्यांची मुलगीही असतेस. सो ते इमोशन्स असतात ते. तर ते असतं का गं, म्हणजे तो फरक जाणवतो किंवा कशा पद्धतीचं ते बोलणं असतं किंवा त्याविषयी करताना? आम्ही बोलतच नाही. नाही. त्याविषयी मला आई वडीलही कधी बोलले नाहीत. इव्हन मी माझा जेव्हा आता सिनेमा येईल, मी त्यांच्यासोबत नाही बसत हो, सिनेमा बघायला. मी मागे बसते की ते कसे रिॲक्ट करतात. इव्हन आई एकदा सेटवर आली तर मी तिला सांगते की तू नको म्हणजे समोर थांबू किंवा मॉनिटरवर बसू. मला त्या दोघांसमोर माझं काम नाही होत. बाकी मी सगळ्यांसमोर करू शकते.
सो ते आले की मला थोडस असं फक्त रोमॅन्टिक सीन की दुसरे इन जनरल कारण मी तशी नसते ना काम करताना आणि मला पण ते असतं की हे माझे आई वडील आहेत, मी अशी कधीच वागले नाही तर त्यांच्यासमोर इथे तरी कसं करू. सो हे बॅक ऑफ द माइंड कुठेतरी असतं, सो नाही त्यांच्यासमोर करत मी. बरं, तुझ्या कामाचे क्रिटिक्स कसे आहेत ते दोघे जण? म्हणजे आता तू इतके सिनेमे केलेस, हिंदीमध्ये केलेला आहेस, मराठीत केलेला आहेस, त्यामुळे आई वडील कसं क्रिटिसाइज करतात? म्हणजे नुसतं ह्याने नाही, निगेटिव्हली नाही, म्हणजे हे जरा असं झालं, ते जरा तसं झालं, तसं नाही, पण कशा पद्धतीनं तुझ्या कामाकडे बघतात? एखादी भूमिका पाहिल्यावर तुझ्याकडे कसे रिॲक्ट होतात ते माझ्या कामाविषयी नाहीत फारसं बोलत आणि पण बघतात? सगळं बघतात. माझी आई सगळे इंटरव्ह्यू बघते, मी काय पोस्ट करते बघते, माझ्या सगळ्या फिल्म ती पाहते. पण एवढंच सांगते की छान झालंय, आवडलंय. तू कुठलं काम करते, काय करते, हे असं झालं, हे तसं झालं, मग हे का झालं, ती काहीच विचारत नाही आणि ती त्याच्यामध्येच पडत नाही. तिचं आहे की ते तुझं आहे, तुला अगदी वाटलं तर तू आम्हाला येऊन सांगशील, कारण आम्हाला त्यातलं तितकं ज्ञान नाहीये तर आम्ही नाही बोलू शकत. हे त्या दोघांचं स्वतःच म्हणणं आहे. त्याच्यामुळे दरवेळी मीच सांगते की ही फिल्म येते, ह्याच्यावरती अशी अशी आधारित आहे, मी हे कॅरेक्टर करते. सो ते नाहीतच त्याच्यामध्ये पडत. बरं, कट्टू सैराट ते आत्ता आशा येतोय, पण मला असं विचारायचं तुला की सैराटच्या आधीची रिंकू आणि आत्ता रिंकू, मी विचारेन तुला, तू स्वतःला ज्या पद्धतीनं बदललंयस, मग अगदी फिजिकली नाही विचारणार, मी म्हणते मेंटली तिचा प्रवास कसा राहिलाय मॅच्युरिटीमध्ये किंवा कसा, ते सांगशील मला थोडक्यात? सैराटच्या अगोदर किंवा त्यावेळी मी 14-15 वर्षांचे होते, हो. त्याच्यामुळे नाही काही कळायचं किंवा काय करतोय, सिरियसनेस नव्हता की फिल्म करणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे आणि आपण सगळीकडे दिसणार आहोत, हे नाही कळायचं. हळूहळू त्या गोष्टी मला वाटतं कळत गेल्या आणि मग लोक आपल्यावरती इतकं प्रेम करतायत किंवा आपल्याला इतकं मानतात, म्हणजे आपण किती जबाबदारीने बोललं पाहिजे, आपण बोलेल त्या गोष्टींचा त्यांच्यावर काय परिणाम होईल किंवा त्यातून ते काय घेत असतील. बरोबर. सो एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी मला वाटतं मी विचार करून वागते आणि मी पण त्या गोष्टी शिकत आले काम करताना हळूहळू. त्याच्यामुळे असं मला पटकन सांगता येणार नाही की खूप बदल काय झाला, एवढंच की थोडा अभ्यास वाढलाय, त्याच्यामुळे थोडी अक्कल आली आहे, त्यामुळे थोड्या गोष्टी कळतात आता काम करताना. पण सगळंच कळतंय का तर नाही अजून पण. मी आता तुला ज्या पद्धतीनं सैराटची रिंकू पाहिली आणि आत्ताची कट्टू आशाची रिंकू पाहतीये, तुझ्यात जो बदल झालाय, तू स्वतःला फिटनेसच्या बाबतीतही तू त्याच्याकडे एक पॉझिटिव्हली पाहिले, जो सैराटमध्ये नव्हता. कदाचित ती तशीच व्यक्तिरेखा हवी असेल. आत्ताच्या तुझी जी हे आहे ती कदाचित त्यावेळेला सूट पण नसती झाली, ती गावाकडची तशीच पाहिजे ती असेल. पण तू ह्या ज्या पद्धती गरजा आहेत इंडस्ट्रीसाठी, त्या तू स्वतःला डेव्हलप केल्या. सर्वात महत्वाचा बदल मला इथे वाटतो तो म्हणजे तुझ्यातल्या भाषेचा झालेला. खूप वेगळ्या पद्धतीनं तू बोलतेस, तुझ्या पद्धतीनं शब्द वापरतेस, ते त्याच्यात एक बदल खूप आलाय. ज्या पद्धतीने तुझा पहिला इंटरव्ह्यू मला आठवतोय आणि आत्ताची रिंकू, यात खूप फरक झालाय. मला हे कळतंय की मी आधी आणि अगोदर आता वेगळी भाषेत फरक झाला हे जाणवतं, पण तुम्ही जेव्हा बघता आणि जेव्हा मला लोक सांगतात ना, तेव्हा मला रिअलाइज होतं की अच्छा हे पण बदलले, अच्छा असं पण झालंय. आता कोणी म्हणतं स्थिरावल्यासारखं वाटतंय, कोणी म्हणतं मेच्युअर वाटतंय, कोणी म्हणतंय वेगळं दिसतंय, कोणी म्हणतंय आवाज बदललाय. सो हे मला जेव्हा मी लोकांना भेटते तेव्हा कळत जातं. अदरवाईज मी नाही स्वतःवरती एवढं लक्ष देत. बरं, एखादी भूमिका स्वीकारताना तू कथा पाहतेस, दिग्दर्शक पाहतेस की पात्र? आता अर्थात तू कदाचित म्हणू शकतेस मी अजून एवढी मोठी नाही हो, मी असं दिग्दर्शक पाहायला वगैरे, मला काम आवडलं, कथा आवडली, रोल आवडला, मी करते, पण तरी तू काय विचार करतेस एकंदरीत? मूळ चांगलं असेल तर मला असं वाटतं ते छानच घडतं, कारण मी बऱ्याचदा खूप नवीन माणसांसोबतच जास्त काम केलं, सो त्याच्यामुळे मूळ कथा आणि मी त्या कथेचा काय भाग प्ले करते ते, ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या वाटतात. बरं, तू आता खूप जणांसोबत काम केलंयस, वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम केलं आहेस. आपण आधी तर हिंदीकडे येऊया. मी लारा दत्ताचं विचारेन, कारण लारा तशीही खूप छान असते सेटवर आणि ती खूप छान हे करते. तर तुझा त्या सिरीजचा कसा अनुभव राहिला लारा सोबतचा स्पेसिफिक? कारण हिंदीमध्ये गेल्यावर ना एकंदरीत आपल्याला कदाचित मराठी कलाकार जेव्हा पहिल्यांदा काम करतात त्यांच्या डोक्यात बरेच प्रश्न असतील किंवा आणि तुला लगेच मला वाटतं ती संधी खूप छान मिळाली, पटकन मिळाली आणि तिचं तू सोनंही केलंस. तिथला किस्सा सांगण्यासारखा असेल लारा सोबतचा तर मला ऐकायला आवडेल. असे किस्से नाहीत घडले फ्रँकली, कारण आम्ही मैत्रिणी नाही आहोत.
किंवा आमचा एज मध्ये खूप इतकं फरक आहे. फरक आहे की मी त्यांना मुलीसारखी होते तिथे. हो. म्हणजे रिंकू खाना खाया, ओके चलो शॉर्ट करेंगे, इथपर्यंत ते साधं होतं. आणि हिंदीत ना खूप प्रोफेशनल काम करतात. म्हणजे काम झालं की सगळे, आणि मुळात माझाही स्वभाव तोच आहे की काम झालं की आपण आपली व्हॅनिटी, आपलं पुस्तक आणि आपण बसायचं. पण माणूस म्हणून अर्थातच मी तेच शिकले, आपलं काम आपण वेळेत येणं, टापटीपपणे आपलं काम करणं आणि फोकस असणं. आणि माणूस म्हणून त्या खूप हंबल आहेत. येता जाता विचारणं असेल, आणि दडपण तेच राहतं ना की एवढं मोठं कलाकार असेल आणि माझ्याकडून रिटेक झाला तर त्या इतक्या सहज असायच्या पहिल्यांदा की ठीक आहे, होता है मतलब करेंगे हम अच्छे से करेंगे, असं वगैरे त्या बोलायच्या. त्याच्यामुळे त्या खूपच गोड आहेत काम करायला. माणूस म्हणूनच त्या खूप कमाल आहेत. त्याच्यामुळे मला खूप मजा आली त्यांच्यासोबत. सैराट पाहिलं होतं लाराने? हो. हो. मग काय बोलली का तुला म्हणजे पहिल्या अर्थात दिवशी सगळे कशी तिची रिॲक्शन होती सग पहिल्या दिवशी तुला काही भेटल्यानंतर? नाही, नॉर्मलच होतं. आणि तुझं काम बघितलं आणि आवडलं. इतकं ते सहज साधं होतं आणि मला तसंच आवडतं. मला खूप असं सांगितलं की असं कधी कधी वाटतं की लोक बापरे. फेक बोलतायत, खरंच कौतुक करतायत, पण ते जेन्युइन मनापासून. आणि त्या लाऊड नाहीयेत माणूस म्हणून. त्या खूप शांत, व्यवस्थित, वाटेल खरंच वाटलं तर बोलणाऱ्या आहेत. उगीचच बोलायचंय म्हणून त्या बोलल्यात असं नाहीये त्यांच्यासोबत. म्हणजे मी काय फार नाही काम केलं, एकच शो केलाय, पण तरीही मी जितकं त्यांना बघितलं. बरं, जूनच्या निमित्ताने तर तू बऱ्याचदा बोलली असशील कदाचित अमिताभ बच्चन यांच्या अमिताभ जींसोबत बरेच जण मोठे कलाकार म्हणतात की यार अमिताभ बरोबर काम करायला आमची वर्ष गेली, म्हणजे तेव्हा कुठे आता आम्हाला भूमिका मिळाली. पण तुला पण खूप लवकर ती नागराजमुळे ती संधी अर्थातच मिळाली. आणि त्यांचा एखादा शॉट पाहिला असेल किंवा काय कसं कामानिमित्ताने तू कसं त्यांना ऑब्झर्व केलंस ॲज अ कलाकार. आणि ते जे रिस्पेक्ट देतात ती कमालीची रिस्पेक्ट असते. अगदी त्यांच्यापेक्षा वयाने छोट्या असलेल्या माणसाला सुद्धा ते असं अदबीने हे करतात. तर तो अनुभव अमिताभ बच्चन यांचा कसा होता तुला? माझा एकच सीन होता मोस्ट हो, हो. त्यांच्यासोबत. मी असं खूप काम नाही केलंय, त्याच्यामुळे माझा काही अनुभव नाहीये पण एका त्यांच्यासोबत. सीनच तुला त्यांना पाहिजे, त्यांचा आम्ही ऑराच असा आहे की तो ऑराच आपल्याला हे असं करतो. आपल्याला वाटतं, पण ते माणूस म्हणून खूप साध्या, हा डेफिनेटली तो ओरा ऑरा, आहे, हा. त्याच्यामुळे भीती वाटते. पण माणूस म्हणून ते खूप सहज आहेत. म्हणजे ते सेटवर येतील, सगळ्यांना विचारतील हा कोणसा सीन आहे, हा ओके चलो करतोय, इतकं सहज आहे ते. आणि माझा स्वभाव असा आहे ना, मुळात मी काम करताना माझ्यासोबत समोर कोणीही आणून उभं करा, माझ्यातला फॅन मी बाजूला ठेवूनच येते. तिथे बघून मी अरे बापरे, नाहीच होत, मला मला काहीच फरक पडत नाही काम करताना, म्हणते मी. कट झालं की मी मग त्या लोकांना बघते आणि एक वाटतं की आपण काम केलंय, कोण आहेत हे कट नंतर होतं. पण कामाच्या, माहिती नाही का, पण कामाच्या प्रोसेसमध्ये ते कुठंही त्या गोष्टी मला शिवत नाहीत की मी यांची फॅन आहे आणि अमिताभ सर आहेत वगैरे, असं नाही होत. पण अर्थात सीन व्यतिरिक्त जेव्हा जेव्हा मी बघायचे तेव्हा मी ऑब्झर्व केलं की इतका मोठा कलाकार, आणि म्हणजे कोण त्यांचं फॅन नाहीये. मी स्वतः पण आहे. ते ज्या हंबल पद्धतीने लहान मुलांपासून सगळ्यांना विचारतात, त्यांच्यासोबत राहतात, ती एक सहजता आहे. आणि ते खूप चांगले लिसनर आहेत. म्हणजे ते स्वतःच नाहीत सांगत, कोणीही येऊन त्यांना बोललं ना तर ते ऐकूनही घेतात की पुढच्याचं म्हणणं काय. सो ही एक गोष्ट मी त्यांच्याकडून शिकले. फरक वाटतो तुला हिंदी सेट आणि मराठी सेटचा? हो. एक कामाचा कसा हे फरक असतो? काय तुला एक तू ती थिन लाईन आहे तुझ्या हसण्यातनं मला कळाली, पण ती थिन लाईन काय सांगतील की हिंदीचा अप्रोच कसा असतो आणि मराठीचा कसा असतो? मराठीत मला आपले पण खूप आहे. मी कुठेही जगभरात काम केलं ना, कारण माझी भाषा मुळात ही आहे. पण मी कुठेतरी म्हटलं पण एका ठिकाणी की प्रोफेशनली काम काम करताना मला असं वाटतं की आपण प्रोफेशनली काम करावं. मग तुम्ही माझे बहीण असा, मावशी असा, मामी असा. मी असं नाही म्हणणार की माझी फिल्म आहे तर थोडंसं म्हणजे माझ्यासाठी करणं. हे आपल्या मराठीत फारसं होतं की दरवेळी समजून घे, समजून घे, समजून घे असं. हा म्हणजे खरं सांगायचं तर असं नसावं. मला असं वाटतं की ती मैत्री किंवा ते नातं ना आपण बाहेर ठेवावं ऑफकोर्स. आणि काम करताना एकमेकांना रिस्पेक्ट देऊन कामाच्या पद्धतीने काम करावं. हे मिक्स केलं ना मग खूप खराब होऊन जातात सगळ्या बरोबर, गोष्टी. बरोबर. सो हिंदीत ते मी नाही बघितलं. हिंदीत म्हणजे कितीही घट्ट मित्र असले तरी ते खूप प्रोफेशनल काम करताना असतात. इतर वेळी आपण फिरायला जाऊ, मजा करू, काहीही करू. सो मला हा फरक खूप प्रकर्षणाने जाणवतो. पण मराठीतला तुझा फेवरेट सहकलाकार कोण की ज्याच्याविषयी तुला इथे बोलायला आवडेल? तू काम केलंयस, अर्थात सगळेच कलाकार उत्तम आहेत, पण तू बरोबर काम करताना खूप कम्फर्ट झोन तुझा होता, किंवा तुला आवडतं, किंवा तुला आणखीन सिनेमे करायला आवडतील, किंवा तो कम्फर्ट झोन त्या कलाकारासोबत जास्त वाटला तुला एवढ्या सगळ्या
सिनेमे करताना? असं पटकन एक नाव मला येत नाहीये, कारण सगळे पुन्हा खूप सिनियरच होते ज्यांच्यासोबत मी आत्ता पण काम केलंय. मला वाटतं चिनू आहे, आत्ता मी साडेमाडे केलं त्यातली सगळी लोक आहेत. सुबोध सर आहेत, शिकायला मिळालं. अजून असं कोणी नाही, खरं तर सगळेच, सगळ्यांबरोबरच मजा आली मला. असं काही खूप वेगळं असं काही नाही. नाही 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 नाही. जिम्मा करताना पण मजा आली, सगळ्या बायका होत्या, मजा करायचो, शूट करायचो, तेवढंच, तेच, त्याच्यापेक्षा पण वेगळं काही निर्मिती नाही. सावंत यांच्यासोबत तुझं जास्तीत जास्त सीन आहेत आणि तसं बघायला गेलं तर निर्मिती ताई हे रंगभूमीवरही तितक्याच ताकदीनं काम करणारी अभिनेत्री आहे. त्यानंतर स्क्रीनवरही त्याच दमाने लोकांना हसवणारी त्या ताकद त्यांच्यात आहे आणि म्हणजे भयानकच त्यांच्यात एनर्जी आहे असं बरेचसे कलाकार त्यांच्याविषयी म्हणतात आणि आम्हाला आता प्रेक्षक म्हणून ते माहिती आहेत की पडद्यावरची त्यांची एनर्जी दिसते, पण जे काम करतात ते म्हणतात की काम करतानाही ती एनर्जी मॅच होते. तुला रिंकू त्यावेळेला स्वतःला कशी काय म्हणतात, कशा पद्धतीनं प्रत्येक भूमिकेमध्ये ती हे करते आणि प्रत्येकाला मॅच करते? कारण आता बघायला गेलं तर त्याच्यापैकी बऱ्यापैकी तू सिनियर्स लोकांबरोबर खूप काम केली, तेच मी म्हणते. त्यामुळे त्यांच्या सोबत हे करताना ती दमछाक होणं किंवा ते असं ते होतं कसं, कसा अनुभव असतो तो गिव्ह तुझा? अँड टेक वरती आहे माझं सगळं. जर मला पुढून जसा रिस्पॉन्स मिळतोय, माझा सेम रिस्पॉन्स जातो कॅरेक्टर म्हणून. त्याच्यामुळे मला ते तितकं अवघड नाही जात करणं, कारण मी त्या बाकीच्या गोष्टींमध्ये रेंगाळत नाही बसत. काही वेळा काम करताना काय होतं ना, आपण नावाचं पुढच्याच्या बॅगेज घेऊन कसं करायचं करतो. माझा तो मुळातच तो मला प्रॉब्लेम येत नाही. मी काम करताना मी कॅरेक्टर मध्ये असते आणि पुढे माझ्या निर्मिती सावंत किंवा अमिताभ बच्चन नाही, ती माझी सासू आहे. त्यावेळी माझ्यासाठी ते कॅरेक्टर आहे, त्याच्यामुळे मी हे डोक्यात ठेवून काम करते. कट झालं की अर्थात मला तो रिस्पेक्ट आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही सीन मध्ये जरी भांडलो तरी कट झालं की असं भेटायचो लगेच तिथे. सो त्याच गोष्टी मी फक्त फॉलो करते, त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते सोपं होऊन जातं काम करताना. बरं असं असतं ना, बऱ्याच जण खूप बडबड करतात सेटवर गेले की. रिंकू सेटवर गेल्यावर सकाळी कशी असते? मी शांत असते. मी सगळ्यांना म्हणजे स्पॉट दादांपासून जे जे दिसतील मी गुड मॉर्निंग म्हणत तिथपर्यंत जाते आणि विचारते की आता सीन काय करायचा आहे. आणि जर माझं काहीच काम नसेल आणि मला एक 2-3 तासांचा गॅप असेल तर मी वाचन करत बसते व्हॅनिटीमध्ये, फिल्म बघते किंवा माझी टीम असते. सो आम्ही बॅडमिंटन ठेवतो गाडीत, तर आम्ही बॅडमिंटन खेळतो आणि अगदीच वाटलं ना तर मी मॉनिटरवर जाऊन बसते बाकीच्यांचं सीन बघत. मला खूप आवडतं. कधी कधी मी क्लॅप द्यायलाही जाते, मला काहीच काम नसेल तर मी म्हणते की मी देऊ का क्लॅप, मला सांग तू कसं करायचं, मी करते. सो हे करते. आणि कधी कधी काही सेटवरती मी इतकी रमते की मग मी मजा करते, म्हणजे मी बागडते मग सेटवरती. मग ह्याच्यासोबत मजा कर, मग हे पण थोडं काम कर, मग ह्याचंही काम कर. माझा सीन नसेल तरी बसून राहा, कोणाला मदत लागली तर ती कर. त्याच्यामुळे जिथे जशी माणसं भेटतात तसं तसं मी वागत जाते. पण मोस्टली नाही तर मी माझ्या म्हणजे जास्त काळ तर मी आणि माझं पुस्तक, फोन असंच असतं. बरे रिंकू इंट्रोवर्ट आहे की एक्स्ट्रोवर्ट आहे, कशी आहे? इंट्रोवर्ट आहे. हो, तुला असं कोणी म्हटलं इंडस्ट्रीतलं तू बोलत नाहीस फार? हो. कोणी? मी नाव नाही घेणार पण असे म्हणतात आणि नाही होत. पहिल्या भेटीत ना मला वाटतं मी इंटरव्ह्यू मध्ये खूप जास्त बोलते, पण असं माणसांना भेटलं कामापलीकडे नाही मी फारसं बोलत. कामाविषयी मी कितीही बोली, माझे किती प्रश्न असतील मी विचारीन, आपण असं का करतोय, अच्छा मग हे कोण करणार आहे, म्हणजे अच्छा असं शूट आहे का, हे सगळं बोलीन. त्याच्या व्यतिरिक्त मी नाही. पण मग आपल्या इंडस्ट्रीमध्ये हा जो गुण आहे इंट्रोवर्ट राहण्याचा, ह्याचा तोटा होतो का किंवा होऊ शकतो का असं राहिल्यामुळे? कारण जास्त जेवढं तुम्ही कनेक्टेड राहाल, जास्त असं म्हटलं जातं या इंडस्ट्रीत, कुठल्याही याच्यात तुम्ही जेवढं बोलाल, तुम्ही कनेक्टेड राहाल, तुम्ही ओपन माइंडेड राहाल, तेवढं तुम्ही जास्तीत जास्त तुमच्याकडे लोक येतील कामासाठी असं म्हटलं जातं. मला वाटतं कामाने काम मिळतं, बोलण्याचा काय नसण्याचा काही फरक नाही. मी तुमच्याशी किती बोलते आणि काय बोलते हे तुम्ही बघण्यापेक्षा मी तुमच्यासोबत कसं काम करते किंवा माझं काम बघून तुम्ही माझ्याकडे या. त्याच्यामुळे ह्या गोष्टी मला नाही वाटत ह्याचा तितका फरक पडत असेल तर. म्हणजे गॉसिप केल्याने काम मिळणार असेल तर नकोय ते काम. पण इंडस्ट्रीमध्ये असं म्हणतात की
ग्रुपिझम म्हणजे तुम्ही एखाद्या अमुक ग्रुपचे असाल तर तुम्हाला सिनेमे चालून येतात, म्हणजे तुम्हाला तेच त्यांचे सिनेमे तर मिळतात. याबद्दल आता तुला हळूहळू अनुभव येत असेल तर तू त्याकडे कसं पाहतेस की कुठल्याही ग्रुपचा भाग न होता आपण वेगळं राहूनही आपली एक आयडेंटिटी ठेवू शकतो की लोकांना वाटेल अरे या भूमिकेसाठी तिला बोलवावं. ग्रुपचं मला माहिती नाही, असतील लोकांचे तर मला वाटतं कम्फर्ट असतो प्रत्येकाचा ज्याचा त्याचा. मी इंडिव्हिज्युअली आहे, कारण मी इथे ग्रुप करायला, मित्र बनवायला किंवा फॅमिली करायला आपण आलेलो नाहीत, कामासाठी आलोय. त्याच्यामुळे मी तितकं कुणाला बोलायला जात नाही. मे बी त्याच्यामुळे मी नसेल. पण काय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांनी फरक पडतो असं मला नाही वाटत. आता मीच किती वेगवेगळ्या लोकांसोबत कामं केलीत हो ना. हो सो पण ते झाली प्रोफेशनल. मग यामुळे रिंकूच्या इंडस्ट्रीमध्ये फ्रेंड्स एक सो कॉल्ड आहे की फ्रेंड्स नाहीयेत मला कोणी. नाहीयेत. नाहीयेत. पण त्यांनी काही फरक नाही पडत शेवटी ना, म्हणजे इथे तर तसं कोणीच कोणाचं नसतं. बरोबर. हा म्हणजे मी स्वतः बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत. त्याच्यामुळे मग आपलं काम भलं, आपण सगळ्यांशी नीट वागायचं. आपल्या मागे जे होते ते म्हणजे आपल्याला काय करायचंय त्याच्याविषयी. कोणी ना कोणी चांगलं केलं तरी बोलतात आणि वाईट केलं तरी लोक बोलतच असतात. आपण आपलं चांगलं काम करत राहायचं. तुझ्याबद्दलची ऐकलेली तू अशी एखादी इंडस्ट्रीतली अफवा ज्याने तुला खरंच वाटेल अरे ही मी खरंच अशी आहे का? सगळ्यांना पुन्हा तेच वाटतं की हिच्यात खूप ऍटिट्यूड आहे आणि ॲरोगन्स आहे, ही नीट नसेल बोलत. आणि खूप जणांचं असं झालं की असं वाटतं म्हणून काही वेळा ते माझ्यापर्यंत आले नाहीत आणि माझ्याकडे आल्यावर त्यांचं असं झालं की अरे तुम्ही तर बोलला पण. म्हटलं तोच तर प्रॉब्लेम आहे ना. पण हे कोणीतरी 4 लोकांनी जाऊन सांगितलं असणार. हो माहितीये. पण मला काय फरक नाही पडत त्याचा. जेव्हा मी ऍक्च्युअल लोकांना भेटते आणि नॉर्मली बोलते ना, तेव्हा त्यांना कळतं. तोपर्यंत त्यांना असं वाटतं की अशीच आहे, पण नाहीये. म्हणजे मी कमी बोलते फक्त, एवढंच आहे ते. बाकी असं काही नाहीये. बरं तू मगाशी एक वाक्य नमूद केलंस की यशाची खरी व्याख्या अजून मला कळालीच नाहीये. खरं तर मी ती समजून घेते, त्या प्रोसेसमध्ये मी आहे. पण आपण एक साधं म्हटलं तर यश म्हणजे तुमच्याकडे काम चालत येणं आणि तुम्ही काम करत राहणं, याला पण आपण यश म्हणू शकतो. एका साध्या ह्याच्यात म्हटलं तर अगदीच खूप आणि त्याच्यातनं तुम्ही अर्निंग करताय, म्हणजे तुम्हाला काम मिळतंय म्हणजे तुम्ही आयुष्यात काहीतरी करताय, ऍक्टिव्ह आहात तुम्ही. आणि हे तर तुझं नक्कीच आहे आणि तुझे सिनेमे म्हटल्यावर रिंकू राजगुरू हे एक नाव आहे. त्यामुळे अर्थ तू जरी बोलली नाहीस तरी आम्हाला माहितीये की ते यश आहे. आजच्या यंग जनरेशनला म्हणजे आता तू त्या ह्याच्यात त्याचं प्रतिनिधित्व करतेस. त्यामुळे तुला बघून बऱ्याच जण ते असतातच सेलिब्रिटींचे फॉलोअर्स बरेच लोक असतात. त्यामुळे मला तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल की बऱ्याचदा असं असतं ना, यश म्हटल्यावर खूप पैसा, खूप 4 माणसं पुढे 4 माणसं मागे, खूप असं आणि नेहमीच 5 स्टारला जाणं, नेहमीच इकडे छान छान कपडे घालून मिरवणं, अशी काहींची कन्सेप्ट असते. तर काही जणांची एकदम टोटली वेगळी कन्सेप्ट असते यशाची. यश म्हटल्यावर काही जण त्याचं सुख हे मानसिक समाधानात पण शोधतात. काही जण असं म्हणतात मला 2 वेळचं जेवायला मिळतंय, मी काम करतो, ऍक्टिव्ह आहे म्हणजे मी सुखी आहे, म्हणजे त्यालाही यश म्हणू शकतात. रिंकू या सगळ्याकडे कशी पाहते? मला वाटतं की जे काम आपण करतो त्याच्यामध्ये सुखी असेल तर यश आहे. फक्त पैसा पैसा कमवून खूप काम करून जर आपण सगळंच बाकीचं गमावत असू, सुख, पीस, माणसं, तर त्या यशाला काही अर्थ नाही. मग ते यश सेलिब्रेट तरी कोणासोबत आपण करणार. त्याच्यामुळे माझ्यासाठी असं आहे की आवडतंय, आनंद मिळतोय, करा. 4 पैसे कमी मिळतील, कुठेतरी 4 पैसे जास्त मिळतील, ते एवढे ठेवून करायचं तर काय आपण गेल्यावरती त्या पैशांचं. आणि छान फॅमिली सोबत वेळ घालवा, मित्रमैत्रिणींना वेळ द्या, स्वतःला वेळ द्या आणि छान जगा. म्हणजे जगता आलं तर मग ते माझ्यासाठी तरी तसं आहे की हॅपी असणं आणि पीसफुल असणं. तू आता एक नमूद केलंस की घरच्यांना वेळ द्या. आजकाल तेच देत नाहीयेत लोक वेळ आपल्या घरच्यांना. कारण यंग जनरेशन ही सकाळी ऑफिस, संध्याकाळी पार्टीज किंवा संध्याकाळी स्वतःचं एक वेगळं जग असतं. त्यामुळे आई आणि बाबा कुठे आहेत घरामध्येही त्यांना माहीत नसतं. तो वेळ आहे ना, आज आपल्याकडे नाही आपण म्हणतो आणि तो देत नाही आणि असं वाटतं की काहीतरी आपल्या आयुष्यातनं ती माणसं गेल्यावर तो वेळ असून काहीच उपयोग नसतो. त्या वेळेचं गणित तू कसं जमवतेस आणि कशा पद्धतीने जमवायला हवं असं तुला वाटतं? जमवायला हवं, जमत नसेल तर. कारण आता माझं इथं काम नसेल ना तर मी आई बाबांकडे पळते. म्हणजे 3 दिवस असतील, 4 दिवस मला मध्ये मिळाले. कारण हे वय किंवा ही फेज पुन्हा माझी आयुष्यात येणार नाही आणि मला त्यांचा तो वेळ तसे ते मिळणार नाहीत. हळूहळू मी पण वयाने वाढते, ते पण वयाने वाढतायत. पुढे जाऊन आपणच आई झालं की म्हणतो की मुलं अशी वागतात, मुलं तशी वागतात. आपल्या आईचं वाक्य आठवतं, तू आई झाल्यावर कळेल. सो आता आपल्याकडे सगळ्यात मोठी गोष्ट असते ती म्हणजे आई बाबा.
ते आहेत तोपर्यंत ते कळत नाही आणि ते नसले ना की मग कळतं की बाकीच्यांना आपण जे वेळ देत होतो ना ते खरं तर तितकं महत्वाचं नव्हतं. माहिती नाही, मला असं खूप वाटतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जगात काही नाही, पण आई बाबांना जितका वेळ देता येईल तो द्या, कारण तेही वाढतात. पुन्हा ही वेळ मिळणं, पुन्हा ते तसे तुम्हाला मिळणं आणि त्या वयातल्या त्या मोमेंट त्यांच्यासोबत आपण जगतो ना, तर पुढे गेलं की एक मेमरीज छान असतात आपल्याकडे त्यांच्या. तर त्या असाव्यात आणि मला आवडतं म्हणजे खूप हे सगळं फॅमिली असणं, आई बाबांसोबत राहणं. रिंकूला माणसं किती कळतात? ही तर घरातली झाली. बाहेरच्या जगातली माणसं किती कळतात? नाहीत कळत मला. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येकजण जी गोष्ट आता मला येऊन सांगतोय म्हणजे ती 100% हो म्हणजे असंच असणार. म्हणजे ते खरंच आहे. मला आता कळायला लागलंय की एका कानाने ऐकायचं आणि एका कानाने सोडून द्यायचं, नाही कोणावरती फार विश्वास ठेवायचा. किंवा मला असं वाटतं की हे खूप छान आहेत, हे खूप वाईट आहे. मी नाही तितकं माणसांना पटकन मला नाही ओळखता येत. मला सगळंच गुडी छान छानच दिसतं. म्हणजे त्याचे तुला काही अनुभव असे आलेले आहेत की माणसं ओळखली नाहीत, इंडस्ट्रीतला पण अनुभव सांगू शकतेस आणि कुठेतरी मग आपलं गणित चुकलं, आपण निर्णय घ्यायचं असं झालंय? इंडस्ट्रीत नाही, पण इन जनरल माझ्याकडे आपण मैत्री म्हणजे माझ्यासाठी वेगळी व्याख्या आहे. म्हणजे कधीतरीच फोनवर बोलणारी मैत्रीण असते ना, आपल्याला माहिती तरी पाहिजे. सो माझ्या बाबतीत असं झालंय की माझ्याकडून ती 100% होती, पण नंतर मला कळालं की तिला ऍक्च्युली तेव्हा माझी गरज होती मेंटली, म्हणून मी तिची मैत्रीण होते. सो एकेकाळी सो मला तेच होतं की मला पुढचं नाही कळत, मला फक्त देता येतं, मला असं घेता येत नाही. आणि कधीतरी ती वेळ नकळत आपल्यावर आली की आपल्याला कळतं, अरे च्छा, आपल्याला जसं वाटलेलं ही तर तशी नाहीच आहे. सो असं मला मैत्रीच्या बाबतीत झालेलं आहे. पण तेव्हापासून माझं असं आहे की अपेक्षा नाही करायच्या, आपण फक्त आपल्याच्याने जितकं होईल तेवढं देत राहायचं. मानसिक समाधान रिंकू कशात शोधते? आजच्या काळामध्ये आपण जेव्हा म्हणतो की मेंटल पीस, ज्याच्यासाठी आपण योगा, मेडिटेशन आणि हो हो खूप हो गोष्टी करतो, खूप वाचन करतो, पण बऱ्याचदा ना तरीही म्हटलं जातं की आज 80% टू 90% लोकांना अँझायटी आणि डिप्रेशनचा त्रास आहे. त्यांना काहीच लाईफमध्ये अनसक्सेस नसतं, सगळं असतं, तरी पण अँझायटी का होते? आपण हे वाचतो किंवा आपण हे रील्समध्ये पाहतो. जेव्हा तू अशी एखादी रील्स पाहतेस ना, तेव्हा मी तर बऱ्याचदा म्हणते, वेडे ते. हे काय आहे? मला सगळं वाटतं आहे की असं का इथेच होतं? सगळे कशाला महत्व द्यायचं आणि कशाला नाही महत्व द्यायचं आणि कोणाचा त्रास करून घ्यायचा आणि कोणाचा नाही करून घ्यायचा, हे सॉर्ट झालं की काहीही त्रास होत नाही. ज्या गोष्टींना महत्व नाही द्यायचं ना, तिथे लोक महत्व देतात. तिथे मग त्यांचं मग एन्झायटी वाढ, मग चिडचिड हो, मग काहीतरी हो, मग इकडे ये, मग इथे रड, मग तिथे रड, ह्या गोष्टी होतात मित्रमैत्रिणीमध्ये. सो मी फॅमिली आणि कामाशिवाय कोणालाच इम्पॉर्टन्स तितका देत नाही सध्या. सो लोक येतात, तेवढ्यापुरतं बोलते, जाते. मी कुठली गोष्ट धरून ठेवत नाही, मी लेट गो करते. जी गोष्ट आवडत असेल ओके. मी कोणाशी आजकाल वाद पण घालत नाही, नाही गोष्टी पटल्या, तुम्हाला असं वाटतंय डन डील, ओके. तर सॉर्ट आहे. त्याच्यामुळे मला काही मेंटली तितका त्रास नाही होत कोणाचाच आणि कुठल्याच गोष्टीचा. बरं, आता थोडंसं सिनेमांच्या येता येता आपण शेवटाला येतोय, तेव्हा असं मला सिनेमांविषयी आणखीन तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की आता तू खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका करतेस, तू त्या असं कळते की ही विचार करते, माझा हा एक सिनेमा असा आलाय तर आता मी याच्यानंतर जी दुसरी फिल्म करते ती अशी करावी. किंवा आता तर तू बऱ्याचदा वुमन सेंट्रिक सिनेमेही करतेस, म्हणजे ज्याच्यात तू दिसतेस, तू तुझ्यावर फोकस आहे आणि अशा पद्धतीचंही तू काय म्हणतात ते, खरं तर शिवधनुष्यच म्हणावं लागेल पटकन, कारण तो पूर्ण सिनेमा तुमच्यावर बऱ्याचदा डिपेंड असतो. म्हणजे जर सक्सेस झालं तरी तुमच्यावरच, चालला नाही तरी तुमच्यावर, कारण तुम्ही लीड करताय. याचं हे जेव्हा तू हे डिसिजन घेतेस, याचं तुला दडपण येत? काम सिलेक्ट करताना नाही होत आणि माझ्याकडे योगायोगानेच नायिका प्रधान चित्रपट येतात. त्याच्यामुळे मला छान वाटतं की लोकांना असं वाटतं की कणखर भूमिका स्त्रीची भूमिकाच मी करावी आणि लोकांना ते आवडतं बघायला. मला भीती कधी वाटते, आता आशा रिलीजला आलंय, सो आम्ही एवढे कष्ट केलेत त्याच्या मागे, एवढा जीव ओतून फिल्म केलाय, लोकांना आवडेल का, लोकांना काय वाटेल, लोकांना काय नाही आवडणार, ते कसे रिसीव्ह करतील, इथे फक्त मला तोपर्यंत रिलीज पर्यंत असं धडधड एक असते ना आपली, तेवढं होतं, अदरवाईज नाही होत. एक शेवटचा प्रश्न तुला की आत्ताच्या ह्याला विचारेन मी की ट्रोलिंग जे होतं ना सोशल मीडियावर, यार, ते तू किती मनावर घेतेस? काही मनावर घेत नाही. माझ्याविषयी जोक झाला तर मीही हसून सोडून देते. मी नाही घेत, अजिबात नाही घेत. आपण कोणीतरी असतो म्हणून आपल्यावर कोणीतरी ट्रोल करतो असा विचार मी करते आणि सोडून देते.
रिंकू राजगुरू जेव्हा आपलं उद्याचं एक हे पाहते, इंडस्ट्रीतलं आपलं करिअर पाहते, तेव्हा तिच्या डोक्यात काय विचार येतं? मी उद्या असू नसू, फक्त हिचे खूप फिल्म आले, याच्यापेक्षा लोकांनी एवढंच म्हणावं की एक चांगली आणि गुणी अभिनेत्री होती. वा. आणि तू इथे आलीस आणि खरंच बऱ्याच प्रश्नांच्या अनफिल्टर्ड उत्तरं तू दिलीस. म्हणजे सगळी बऱ्या- बऱ्या नाही सगळी. म्हणजे तू मगाशी म्हणालीस मी सगळीकडे हेच विचारते म्हणून मी थोडंसं नाही, वेगळ्या नाही, ह्याने हो. वेगळं विचारायला सुरुवात केली, जे माझेच प्रश्न होते, जी मी लिस्ट बाजूला का ठेवली, कारण मग मी तुला थर्ड पर्सन म्हणून विचारलं की तू नॉर्मल एक मुलगी म्हणून कसा विचार करतेस प्रत्येक गोष्टीमध्ये. त्यामुळे अर्थातच तुझी नवीन मूवी येते, आशा, जी प्रत्येकालाच आशा देऊन जाईल. आणि अर्थात समाजामध्ये ज्या महिला ते वावरत आहेत आणि त्यामुळे त्या बऱ्याच जणांना माहिती नाहीयेत. मला इकडेही अनेकांनी प्रश्न केला नाही की माहिती. आशा सेविका म्हणजे काय आहे, पण काही जणांना माहिती आहेत आमच्या इथे, आमचे कॅमेरामन मला बोलले. त्यामुळे अर्थातच या सिनेमाची चर्चा हो. आणि अर्थात तू जसं म्हणालीस तसं वुमन सेंट्रिक सिनेमे कदाचित मराठी इंडस्ट्रीतली विद्या बालन म्हणूनही बरेच जण बघतात तुझ्याकडे आता, कारण विद्या बालन जशी वुमन सेंट्रिक सिनेमेच करते, तसं तुझ्या बाबतीत आता जर झालं तर ती चांगली गोष्ट आहे. आणि कदाचित एक हे मला आहे. रोमॅन्टिक सिनेमे पण करायचे आहेत, मला कॉलेजचे सिनेमे पण करायचे आहेत, मला माझ्या वयातले सिनेमे पण करायचे आहेत. पण अर्थात खूप चांगली गोष्ट आहे की माझ्याकडे असे सिनेमे खूप चांगल्या विषयाचे सिनेमे आहेत. आणि अर्थात आज तुझी अनफिल्टर्ड सगळी उत्तरं दिलीस, तू आज तिथे नमूद केलंस की अनफिल्टर्ड. सो खूप खूप छान वाटलं तू इथे आलीस. आणि तुझ्या सिनेमासाठी, आशा सिनेमासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. Thank you. आणि असंच पुढे काम करत राहा, वेगवेगळ्या भूमिकांमधनं आपल्याला दिसत राहा. Thank you.